नमस्कार. ऑडिओ क्लिप नंबर 3. स्थापिले रामराज्य महीवर, असुर कापती थरथर. दुष्टांचा करुणी संहार, सज्जना रक्षिले. आणिक तप बहुत्रपणी, धरोनी भावभक्ती मानसी. तयांचे मनोरथ पूर्ण असे, कैवल्येश्वर प्रसादे. लोपामुद्रा करुणी निश्चिती, तप करी शूल भंजनावरती. ध्यायी चंद्रमौळी एकचित्ती, वर्जोनी अन्नोदक. श्रीराम जाता निजधामास, मारुती कार्य संपले खास. मग येवोनी शूलभंजनास, राहती एकांतेसी. तेथे अहर्निशी राम नाम जप, पवित्र सिद्ध स्थान पुण्य प्रताप. मुमुक्षु साधका पुण्य अमाप, करिता तपानुष्ठान. ऐसी लोटिता काही वरुषे, तीस प्रसन्न शिव हरुषे. घोर तप पाहोनी संतोषे, कैलासनाथ. इकडे 36 नसे देहभान, तन्मय झाली करिता शिवध्यान. जीव शिवाचे ऐक्य साधोन, आत्मानंदी प्रवर्तली. शिवे ठेविला वरदहस्त, देहभानावरी आली त्वरित. शिवास पाहुनी कंठ सद्गदित, लोळे चरणावरी. शिवे दिधले वरदान, आता तुझ नाही जन्म मरण. तू जगी असोनी मुक्त जाण, तारी 42 कुळे. आता तू राही स्वगृही जाऊन, उत्तमोत्तम स्त्री धर्म पाळून. जाहल्या महासती जाण, स्त्रियां माझी महासाध्वी. लोपामुद्रा पुसे लीन होऊन, उत्तमोत्तम स्त्री धर्मासी कवण. मी तव आज्ञा खचित पाळीन, कृपा सिंधो सांग मज. तव शिव वदे महासाध्वीसी, तू जाणसी स्त्री धर्मासी. परिजना कारणे मज पुससी, म्हणोनी विस्तारीन. अर्थधर्म मोक्ष विवाह कारण, स्त्रियांच नसे प्रारब्ध जाण. व्यवहार योगी पुरुष कर्मपूर्ण, नारीस व्यवहार नसे. बालपणी पितृ आज्ञाप्रमाण, विवाह होता पती आज्ञा महान. वृद्धपणी पुत्र आज्ञा गहन, तीस स्वातंत्र्य नसे. स्त्रियांनी पती सुखासाठी, श्रुतीशास्त्रे दाविली गोमटी. सकळ दानव्रते पतीसाठी, करावी ऐसी आज्ञा. पती होता प्रारब्धे मुक्त, भार्यासही तीच गती निश्चित. उद्धरे पूर्वज त्वरित, अगाध महिमा. दोघे जीव एके ठाई मिळता, त्यांचा जोड दिसू नये खचिता. तेथे मी तू पण जाणता, होय केवळ एक रूप. ऐसी होता एक रूपता, तेथे प्रारब्ध क्षय होय त्वरिता. स्त्री पुरुषपणाची नाही वार्ता, हरपते देहभान. नाशवंती आनंद नश्वर, आनंदाचा भास होतो क्षणभर. नश्वर दुःखाचे माहेर, अशाश्वती सुख नसे. आत्मा हा पूर्ण शाश्वत, त्याचे ऐक्य करिता त्वरित. सच्चिदानंद प्रकटेल तेथ, तोची ब्रह्मानंद. ब्रह्मसुखासी नसे खंडन, त्यासी करणे न लगे प्रयत्न. ते स्वयंभू स्वयंसिद्ध पूर्ण, नसे उपमा दूजी. धरू नये अशाश्वताची आस, ना धरी देह सुखाचा अभिलाष. धरी विवेक वैराग्याची कास, माया ती मिथ्या. जैसे जैसे ठेवील अनंत, त्यात तू मानी सुख समस्त. तेणे तुटेल सकळ संचित, सद्गुरु प्रसादे. म्हणोनी श्रेष्ठ पतिव्रता धर्म, अखंड सौभाग्य त्याचे वर्म. अखंड केवळ एक तो ब्रह्म, इतर ते नाशिवंत. जोवरी ब्रह्मपद नाहीत सतीस, तोवरी शास्त्रोक्त आचार नारीस. झिजवावे जीव देह मनास, अखंड सौभाग्याकरिता. अखंड सौभाग्य प्राप्त होता, नर नारी पावे ब्रह्मी लीनता. तेथे नसे जन्म मरण वार्ता, तेची कैवल्य पद. तोडावी प्रपंच वासना, नाना विषय कामना. देह दुःखाची भावना, ममता असूया तृष्णा सहित. जीवी धरी नाना हव्यास, इंद्रिय सुखाची लालसा. नाना शृंगार विलासा, तेणे होय प्राण्या बंधना. माझे माझे सकळ म्हणती, तैसे संसार ओझे वाहती. वासना दुःख मूळ दुर्गती, भोगवी यातना. मन बहु चंचल ओढाळ, लावी जीवासी अखंड गळ. विषय डोही करीतो तळमळ,
सुख शांती नसे. म्हणवनी शरण जावे सद्गुरुसी, सद्गुरु निरसे माया मोहासी. भवसागरी बुडता काढी त्वरेसी, जीव करी मुक्त. शिवमुखे स्त्री धर्म ऐकून, परम संतोषली मनी. मग जीव भावे शिवार्चन, तदाकार पावली. आश्रमा गेली ती कामिनी, शिव राहे शूलभंजनी. हरुषे अगस्ती महामुनी, पाहोनी भार्यासी. कलियुगी 9 अवतार, नवनाथ हेची साचार. अवतरे हरावया भूमी भार, जननोद्धारा करणे. त्यात मच्छिंद्र आणि जालंधर, हे दोघे नाथ पराक्रमी थोर. गोपीचंद असता राज्यावर, जालंधर तेथे पातला. मैनावती महासाध्वी राणी, करी गुरु जालंधर तत्क्षणी. कैवल्यदाता महाज्ञानी, त्रिभुवन कापे. तेच समयी मच्छिंद्रनाथ, जाऊनी राहे गौड बंगालात. स्त्रियात राहिला सद्गुरुनाथ, मारुती वचने. कानिफा आणि गोरक्ष समर्थ, निघे आपुल्या ते गुरु शोधार्थ. दोघे भेटता होती कृतार्थ, पुसे एकमेकांची वार्ता. तव गोरक्ष सांगे कानिफासी, तव गुरु गोपीचंद पुरासी. मैनावती राणी झाली दासी, गोपीचंद राये केला घाटा. गाडीला घोड्यांच्या मलमूत्री, मैनावती संशयासी पात्री. राणीने रायासी दिली खात्री, तेने झाला हा कल्लोळ. तव दोघे वेगे निघाले, आणावयाला गुरु आपुलाले. गोरक्ष गौड बंगाली गेले, कानिफा गोपीचंदपुरी. तव कानिफा क्रोधेलला, तव गुरु गौड बंगाली गेला. स्त्रियांनी त्याला भुलविला, आता तव गती कैसी. गोरक्षासी पाहून विस्मयाकार, तू कैसा आलासी म्हणे मच्छिंदर. गोरक्षवदे आलो न्यावया त्वर, मठी झालासे हाहाकार. राणी तिलोत्तमा रुदन करी, नेऊ नको प्राण झाली घाबरी. गोरक्षासी विनंती वारंवारी, तव गुरु मम प्राणनाथ. स्त्री लावी ममतेचा लळा, तोची विषयाचा मळा. दावोनी प्रेमकुसरी नाना कळा, फसवीतसे पुरुषाते. मोहिनी संगे भस्मासूर जळाला, भिल्लिणीच्या पाठी शंकर लागला. विश्वामित्र धरी मेन केला, ब्रह्मा भोगी स्वकन्या. ऐसी अगाध स्त्रियांची करणी, ती घाली भल्यांना गवसणी. माया मोहाची बेडी तक्षणी, घाली सकळांसी. गुरुनाथे दिधले आश्वासन, 1 वरुष मी राहीन. तू न करी चिंता माझी आण, मग क्रमीन आश्रमपंथे. 1 वरुष पूर्ण होता, गोरक्ष घेऊनी मीनानाथा. निघाले वेगे आश्रमपंथा, पुढिलिया कार्यासी. राणी देई सुवर्णालंकार, मार्गक्रमिता न भावे कष्ट फार. परी गोरक्ष फेकिले त्वरे, हळहळे मच्छिंदर. तव गोरक्षे वाविला चमत्कार, सुवर्णाचा केला सुरपळ्या डोंगर. गुरुसी म्हणे घ्या सुवर्णालंकार, ऐसे अभिमाने वदला. गुप्त झाले मच्छिंद्रनाथ, तेथोनी प्रकटले आश्रमात. गोरक्ष झाला भयभीत, मठी येऊनिया पुसतसे. आश्रमवासी म्हणती गोरक्षासी, गुरुनाथाचा वास येथेच अससी. 12 वरुषे झाली खासी, तू असत्य वदत असे. तव गोरक्षाचा अभिमान गळाला, म्हणे मी मूर्ख नाव ठेवी गुरुला. मच्छिंद्र माझे दैवत भला, तयावीण मज कोणी नसे. इकडे कानिफा गोपीचंदपुरा, शोध करी गुरुचा खरा. मैनावती गेली श्वरण त्वरा, म्हणे रक्ष गोपीचंदासी. गोपीचंदास देवुनी अभय, काढिला जालंधर तेची समय. तव लेवुनी नाथ दीक्षा राय, त्यागी सकळ ऐश्वर्य. आश्रम बांधूनी स्वहस्ते, नवही नाथ राहिले तेथे. जालंधर मच्छिंद्र मुख्य होते, नवही नाथांमध्ये. नाथांचे दैवत श्री गुरुदत्त, तोची असे सद्गुरुनाथ. म्हणोनी पाचारीला अवधूत, नित्य दर्शना लागी. समीप शूलभंजनी राहती, आश्रम बांधोनी. म्हणोनी दत्त राहिले येवोनी, शूलभंजनावरी.
निरंजन निर्विकार जयमूर्ती, निराभास निर्विकल्प अनंती, मायातीत निस्संग निर्गुण होती, सर्वव्यापी केवल रूप. माथा जटा तीन शिरे ती सहा हात, पायी खडावा चालत गरजत, शंख चक्र गदा धाती धरित, सुदर्शन समवेत. खाके झोळी पुढे श्वान, श्रुती हाती हीच कामधेनू जाण. कोटी विद्युल्लता ऐसा दैदिप्यमान, कंठी शोभे रुद्राक्ष. अंगी चर्ची विभूती सुंदर, कासे कसी येला काशियांबर. नित्य गंगा स्नान भिक्षा करवीर, हाती दंड कमंडलू. ऐसा योगीराज दत्त अवधूत, निज भक्तासी पाजी ज्ञानामृत. शरणांगतासी अभयवर देत, केवळ ज्ञानरूप. 84 सिद्ध नवनाथ, येवूनी शूलभंजनासी राहात. म्हणोनी श्री दत्त सद्गुरुनाथ, तेथे राहिले. श्री दत्तराज तोची कैवल्येश्वर, अनंत नामे असत साचार. भक्तांलागी नाना रूपे आकार, परब्रह्म एकटे. नाथांपासी येती बहुजन, त्यांचे भावया पापक्षालन. स्थापिला गंजेश्वर महान, आणि पापमोचन तीर्थ. पित्यासाठी आला कार्तिक स्वामी, शिवासाठी आली काली माता प्रेमी. सकल देव आले भगवत नामी, सिद्धमुक्त पीठ म्हणोनिया. पाहुनी कलियुग कठोर, नाथे समाधीचा केला विचार. मच्छिंद्र जालंधर केले त्वर, घ्यावया समाधी. निर्मळ राहिला कैवल्येश्वर, तेथेची दत्त राज योगेश्वर. सकळ देवांचा वास निर्धार, शूलभंजनी गुप्त रूपे. शके 1455 जनार्दन पंत प्रकटला, देवगिरी किल्ल्यात. किल्लेदार ऐसे जन म्हणत, परी संत शिरोमणी. त्यांनी मांडले अनुष्ठान, शूलभंजनी निर्धार करून. पूर्ण होता तपानुष्ठान, त्यासी प्रसन्न दत्तराज. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 4 मध्ये ऐकणार आहोत. श्री गुरुदेव दत्त.